शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मला हलक्यात घेऊ नका, 2022 मध्ये हलक्यात घेतलं तेव्हा सरकार पलटी झालं, ज्यांना जे समजायचंय ते समजा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, ठाकरेंच्या धक्कापुरुष विधानाचा शिंदेंकडून जोरदार समाचार। शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय, पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल, शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाड यांचा टोला। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची, शरद पवारांचे गौरवोद्गार। मराठी भाषा आणि साहित्याचं वंचितांसाठी मोठं काम, मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेम दिसून येतं, पंतप्रधान मोदींकडून मराठी भाषेचं कौतुक। अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाही, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची खोचक टीका, पुढील आठवड्यात सर्व खुलासा करण्याचाही इशारा। सरकारनं माझ्या सर्व खात्यांची ताबडतोब चौकशी करावी, मी भ्रष्ट सिद्ध झाल्यास मला शिक्षा व्हावी, अन्यथा सूरज चव्हाण यांना योग्य ती शिक्षा द्यावी, दमानियांचं आव्हान। मस्साजोग ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा, सरकारची नाचक्की करणारे जरांगेंचा निशाणा, धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी। राज्यात जीबीएसमुळे चिकनच्या विक्रीत मोठी घट, चिकनचे दर 20 रुपयांनी घसरले, दर प्रति किलो 65 ते 70 रुपयांवर। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबईचा पराभव, विदर्भाचा 80 धावांनी विजय, केरळ आणि विदर्भ यांच्यात 26 तारखेला रणजीचा अंतिम सामना।